तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 17 तारीख, उद्या 18 तारीख. उद्या एक्सपायरी आहे मित्रांनो, आणि निफ्टीची जी एक्सपायरी आहे ती फार इंटरेस्टिंग होणार आहे. रिझन बिंग, तुम्ही बघताय कंटिन्युअस डेटा जो आहे तो निगेटिव्ह आपण देतोय, आणि मार्केट तसंच एकदम रटाळवाणं आणि खाली 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 आहे. एक व्हिडिओ केला होता, त्याच्यात टाकलं होतं की मार्केट सडलंय काय, मार्केटला काय झालंय तरी काय. ओके, तर मित्रांनो, हे जे आहे हे डिपेंड ऑन व्हॉलॅटिलिटी. हे सगळं गणित जे आहे हे डेटा आपल्याला सांगत असतोय, आणि डेटाने जे आपल्याला गणित दिलेलं आहे ते हेच आहे की डेटा जो आहे तो निगेटिव्ह आहे. ओव्हरऑल डेटा जो आहे तो कंटिन्युअस निगेटिव्ह आहे, आणि रोज रोज थोडं थोडं मारतंय ऍक्च्युली. जे बायर्स आहेत तर ते तर तुम्ही समजून जा की त्यांचा कार्यक्रम अशा पद्धतीने लागलाय की आता त्यांनी करायचं काय. आणि सेलरचा पण गणित विषय असा आहे की सेलरला प्रीमियमच नाही तर सेल करून करणार काय, दिवसभर कंटाळवाना बोरिंग, आणि ॲट द एंड हाती काहीच लागत नाही. तर अशा हिशोबाचं हे गणित आहे. एकदम रटाळवाणं मार्केट आहे हे. ओके, तुम्ही बघू शकाल. हे झाले दोन गोष्टींमुळे. एक तर ग्लोबल जी व्हॉलॅटिलिटी आहे ती थोडीशी आता, ट्रम्प तर आता काही नाटक असं लेटेस्ट काही न्यूज वगैरे आलेलं नाही, त्यामुळे थोडंसं आपल्याला ते हे दिसतंय. ओव्हरऑल तुम्ही बघाल तर फार असं एकदम साईडवेज होते. थोडीशी दुपारनंतर एक चांगली रिकव्हरी आपल्याला बघायला भेटली. ओके. आणि अगेन थोडंसं जी क्लोजिंग जी आहे ती आपल्या मुळे थोडीशी निगेटिव्ह साईडला झालेली आहे. ओके. सो उद्याचं जे गणित आहे ते पण तुम्ही बघू शकत असाल. तर ॲव्हरेज जी लेवल आहे ती ह्याच लेवल आहे की ज्या मेजर लेवल त्या ठिकाणी क्लेम झालेल्या आहेत. ओके. ह्याच्या खाली जायला नको. ओके, ऑन अन ॲव्हरेज ओव्हरऑल निगेटिव्हच आहे. मॅक्झिमम ही लेवल आपल्याला बघायला मिळू शकते. तर ह्याच्या आतच कुठेतरी क्लोज होईल. तर ही हार्डली 50, 60, 70 पॉईंटची रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. ठीक आहे. सो फार असा वेगळा विषय नाहीये. रेग्युलर तुम्ही डेटाचे व्हिडिओ बघत असाल तर डेटावरती पण ते तुम्हाला तसंच बघायला भेटेल. ओके. सो याच्यामध्ये काय झाले तुम्ही बघा आता. जे आहे तेच आहे, एकदम 10-10% ज्या पोझिशन फक्त ऍड होत असतील एक्सपायरीच्या दिवसाच्या आधी, तर पार्टिसिपेशन मिसिंग आहे. पार्टिसिपेशन इन द सेन्स, याच्यामध्ये नवीन जे प्लेयर्स आहेत ते कोणी यायला तयार नाही आहेत. ओके. हे जे आहेत हे मोठ्या पोझिशन्स आहेत, आणि ह्या हिशोबाने ह्या डेव्हलप झालेल्या आहेत. तो रिटेलर जो कार्यकर्ता आहे थोडासा मिसिंग बघायला मिळतो आपल्याला. इथे फार चांगल्या पद्धतीचं तुम्हाला हे दिसेल, पण हे अगेन 13%, 2%, 5%, तर ह्यानी वेगळं काय होणार नाही मार्केटला. ओके, 9,50,000च्या पोझिशन आहे, थोड्याशा त्यांनी कमी केलेलं आहे. ओके, कदाचित कॉल लॉंग जे आहेत ते वाढवलेले आहेत. ओके, पण ह्यानी काय वेगळं होणार नाही. हे अगेन साईडवेज टू निगेटिव्हच असं रटाळवाणं आहे. प्रॉप डेस्कने काय केलेलं आहे, ज्या 67,000 ज्या पॉझिटिव्ह होत्या त्या हे आलेल्या आहेत. तो ओव्हरऑल हे सगळं आणि सगळं साईडवेजच आपल्याला हे करतंय. ओके. काही ग्लोबल कॅटलिस्ट मिसिंग आहेत, थोडेसे रटाळवाणे झालेले आहेत असंच म्हणूया आपण. तर माझी एक कळकळीची विनंती आहे, बायर्स तुम्ही थोडंसं जरा शांतता घ्या. कुठल्याही प्रकारचा ऑप्शन बाय नेकेड अजिबात करण्याचा प्रयत्न नका करू. फार वेगळ्या पद्धतीने पिटले जाल. घ्याल तिथूनच मार्केट रिव्हर्स फिरेल. तिथूनच थोडं वरती गेलं की तुम्हाला वाटलं झालं पॉझिटिव्ह, पुन्हा त्याच बॅक टू पॅव्हेलियन. त्याच्या हिशोबाने हे सगळं सगळं साईडवेज रटाळवानाच कार्यक्रम आहे. ओके. सो डेटा ओव्हरऑल निगेटिव्ह आहे. कुठली लॉंग टर्मची घाई करू नका. स्मॉल कॅपमध्ये आपल्याला वाटत होतं खरेदी होतीये, पण ती पण फार थोडीशी कॉन्झर्वेटिव्ह होताना दिसते. आज एफ-आयजनी बराचसा माल विकलेला आहे. ओके. सो अगेन हेच आहे की साईडवेज आहे डेटा. एक्सपायरी आहे. ॲग्रेसिव्ह होऊ नका एवढंच सांगेल, कारण मार्केटमध्ये तशा काही पोझिशन दिसत नाही आपल्याला. दुपारी 1 नंतर पाहणं थोडंसं इंटरेस्टिंग होईल की डेटा ज्यावेळी थोडासा लाईट होतो, त्या लाईट डेटामध्ये ॲक्च्युली काय चेंजेस येतात, कुठल्या साईडला तो थोडासा बायस घेतोय, ते बघणं फार इम्पॉर्टंट आहे आपल्याला. ते इंट्राडेच्या डेटावरती बघूया आपण. ठीक आहे. सो बायर्स अवॉइड सेलर्स ॲज इट इज. यू वेल अवेअर की प्रीमियमच नाही तर करायचं काय. ही विक्स जर बघितला ना तुम्ही, तर विक्स पण तसाच रटाळवाना आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटेल. ओके. तर हे विक्सचं गणेश तुम्हाला दाखवलं इंडिया विक्स. तर इंडिया विक्स पण फार फार रटाळवाना तिथे बघायला भेटेल तुम्हाला. तर जोपर्यंत ग्लोबल व्हॉलॅटिलिटी वाढत नाही तोपर्यंत बाहेरचा काय कार्यक्रम होत नाही. ओके. सकाळच्या वेळात थोडीशी व्हॉलॅटिलिटी होती, पण याने काय होणार नाही. 1180 वगैरे वगैरे रोज 5-10% जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत व्हॉलॅटिलिटी त्या ठिकाणी येणार नाही. ओव्हरऑल लॉंग टर्मचं जरी बघितलं तुम्ही तर एकदम अगेन
हे जी एप्रिलच्या काळातली जी व्हॉलॅटिलिटी होती, एप्रिल मेच्या काळातली, ती मिसिंग आहे. सॉरी, हे लांबचं आहे, हे इथलं पण 2026 एप्रिल जर बघितला, तर ही व्हॉलॅटिलिटी ही मिसिंग आहे. तर हे अगेन रठळवाणा कार्यक्रम आहे निगेटिव्ह साईडला. ठीक आहे. सो अव्हॉइड, एवढंच तुम्हाला सांगेल मी आता सध्या. वाचायचं असेल थोडंसं जरा बेटर वेने, तर अव्हॉइड. ठीक आहे. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. फार इंटरेस्टिंग काही अपडेट्स होत्या. तुम्ही इथपर्यंत आलात तर तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. एक व्हिडिओ दिला होता मी YouTubeवरती. व्हिडिओ इन द सेन्स याच्यामध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. ओके. हे फक्तच विनरची नावं नाहीये. काही क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि ते क्वेश्चन्स सायकॉलॉजिकली डेव्हलप केलेले आहेत. त्याच्यामध्ये अशा प्रकारची सायकॉलॉजी यूज केली आहे, की जे आपल्या सेटअपमध्ये आपण यूज करतो. ओके. तर ही जी सायकॉलॉजी आहे ही समजणं फार इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही बघावा, अशी मी रिक्वेस्ट करेल तुम्हाला. ओके, ज्यांनी बघितला नसेल. त्याच्यामध्ये फक्तच विनरची लिस्ट नाही आहे. एक कॉन्टेस्ट केलं होतं आपण, की आपण काही फ्री एंट्रीज दिली होती लोकांना, सब्जेक्ट टू काही नॉमिनल त्याची प्लॅटफॉर्मची फी आहे. ती देऊन तुम्हाला त्या ठिकाणी एंट्री करायची होती. तर आणि इतरांना फार फार सरप्राईज गिफ्ट आहेत. ते जाऊन चेकआउट करा. ओके. सो हे बघायला विसरू नका. याच्यात काही क्वेश्चन आहेत, त्याचे आन्सर फार इंटरेस्टिंग आहे. राईट. सो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. असंच प्रेम देत राहा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉन हे केलं नसेल, तर दाबून ते त्या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.